किती सुंदर आणि सुबक मोदक दिसतो आहे। तर मंडळी, गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे, तर आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ पाहणार आहोत, मोदक। हा मोदक आपण ओरिओ बिस्किटपासून बनवणार आहोत। अगदी झटपट आणि 10 मिनिटात होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम साहित्य पाहून घेऊयात। इथे मी 4 बिस्किटची पुडी घेतली आहेत, ओरिओ बिस्किटची पुडी आहे। 2 चमचे दूध, साजूक तूप घेतलं आहे। आता इथे एका प्लेटमध्ये मी सगळे पुडे फोडून घेणार आहे। सगळे बिस्किट मी आता वेगळे करून घेतले आहेत। आता त्यातला आपण क्रीम काढून घ्यायचा आहे। सगळ्या बिस्किट मधला क्रीम आपण एका साईडला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे क्रीम काढून घ्यायचा आहे। इकडे मी सगळी क्रीम काढून घेतलेली आहे एका साईडला। आता यामध्ये मी थोडंसं 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकणार आहे। खोबऱ्याच्या किसमुळे मोदकला फ्लेवर छान येतो आणि मोदक खायलाही खूप स्वादिष्ट लागतो। थोडंसं तूप टाकायचं आणि याचा आता आपण एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला। आपलंही सारण मोदकाचं तयार आहे। अशा प्रकारे बिस्किटचे मी आता तुकडे करून घेणार आहे। बिस्किटचे तुकडे तयार करून झाले आहेत। आता या आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये त्यांची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे। 2 चमचे दूध टाकायचं। एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। थोडं थोडं करून दूध टाकायचं, जसं लागेल तसं आवश्यकतेनुसार। तुम्ही बघू शकता, वरून थोडं तूप लावायचं आणि त्याचा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा। आता इथे मी मोदकच्या साच्याला तूप लावून ग्रीस करून घेतलंय। त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा ओरिओचा, त्याची लेयर लावून घ्यायची। मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायची व्यवस्थित। आपल्या बोटाच्या साहाय्याने प्रेस करून त्याला छान असा आकार द्यायचा। त्यामध्ये आता खोबऱ्याचं आणि क्रीमचं आपल्याला सारण भरून घ्यायचं। अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। वरून छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला पॅक करून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मंडळी, आपला मोदक किती सुंदर तयार झाला आहे। खूपच सुंदर दिसतो आहे मोदक। तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे। आपले सगळे मोदक तयार आहेत। तर मंडळी, अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माय कुकिंग किचनवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।